नमस्कार, पुढारी ऑनलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण एकत्र आलेलो आहोत ते म्हणजे जागतिक वन सप्ताह आहे आणि या वन सप्ताहाच्या औचित्याने या वन सप्ताहाचं महत्व काय आहे आणि त्याचबरोबर वन सप्ताह का साजरा करावा आणि वन सप्ताह आणि पर्यावरण या तिन्ही गोष्टींचा सांगोपांग आढावा घेण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. दैनिक पुढारी संचलित प्रयोग सोशल फाउंडेशनच्या
संरक्षणासाठीच्या उपाययोजना शासनानं काहीतरी मार्गदर्शक तत्वे घालून दिली असतील या वन्यजीवाच्या संरक्षणासाठी, तर सर काय आहे ती तत्वे किंवा मार्गदर्शन काय असतं शासनाचं? वन्यजीवाचं संरक्षण करणं हे खरं म्हणजे सगळ्यांचीच जबाबदारी. तर हे जबाबदारी म्हटलं तर ती जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागते. अगदी त्या दृष्टीनं वन्यजीव विभाग वेगवेगळे असे नियम किंवा कायदे केलेले आहेत. हो, त्या अनुषंगानं वन विभागामार्फत ते कायदे आणि हे राबवले जातात. आपण कायद्याची सविस्तर चर्चा करूयाच. कायद्या नसतं करून सुद्धा आपल्या ह्याच्यात हे भागणार नसतं. हो. त्याच्यासाठी काय असतं की लोकांचं त्याच्यात जास्तीत जास्त त्याचं सहभाग असायला पाहिजे. बरोबर. त्याशिवाय वन्यजीवाचं संरक्षण होणं कठीण आहे. खरं. कारण का एखादाच माणूस आमचा असतो बिटामध्ये किंवा याच्यात, तर त्याला काय सगळी असं काय ते संजय सारखी दृष्टी नाही त्याला. बरोबर. की बाबा सगळीकडे तिथे एका ठिकाणी उभा राहून सगळीकडे बघू शकेल असं. बरोबर. तर ते त्यांच्या माघारी सुद्धा ते त्यांचे त्याचं हे होत नाही, तिथं अवैध शिकारी किंवा काय असं घडत असतं. ह्यासाठी म्हणून लोकांनीच त्याच्यासाठी चळवळ केली पाहिजे आणि लोकांनी त्यांचा सहभाग घेतला पाहिजे. अगदी. थोडंसं ॲडिशन करू हो. की आमच्या माध्यमातून तसं बोलायचं झालं तर आमच्याकडे बीट असते, म्हणजे वनरक्षकासाठी थोडंसं आमचं जे काय हायरार्की आहे ते थोडंसं थोडक्यात सांगतो. हो, नक्की. की वनमजूर आहे. वनमजूरला साधारणतः वनमजूर, त्याच्यानंतर आमचं फॉरेस्ट गार्ड असतो. फॉरेस्ट गार्डकडे साधारणतः ॲव्हरेजली म्हटलं तरी आमच्या भागात साधारणतः ॲव्हरेजली 700 ते 800 हेक्टर एरिया एवढा एका फॉरेस्ट गार्डवर आमचा दिलेला आहे, आपल्या राधानगरीचा जर विचार केला तर. त्याच्यानंतर त्याच्यावरती आमचा वनपाल आहे. वनपाल आणि एका रेंजसाठी एक रेंज ऑफिसर नेमलेला आहे. हा झाला एक थोडासा प्रशासकीय दृष्टिकोनातून. त्याचबरोबर ती लोकसहभागातून जर विचार केला तर आमच्याकडे आपल्या राधानगरीच्या भागामध्ये काही जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी आहे, म्हणजे विलेज इको डेव्हलपमेंट कमिट्या स्थापन केलेल्या आहेत. त्या माध्यमातून आम्ही लोक जी काय सँच्युरीमधील जी काही गावं आहेत किंवा ज्या सँच्युरीच्या बाउंड्रीच्या आतमधील जी काही गावं आहेत तर त्यांना विविध योजना देऊन आम्ही विविध योजना, गावांचा विकास कशा प्रकारे होईल या दृष्टिकोनातून त्यांना शासनामार्फत काही आर्थिक मदत दिली जाते. आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांच्या बदल्यामध्ये त्यांना जे काय प्रोटेक्शन करण्यासाठी जे काय जंगल दिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांची जबाबदारी ती बनते की त्यांनी त्या क्षेत्राचं संवर्धन करायचं, कन्झर्वेशन करायचं. म्हणजे वन्यजीव संरक्षण तर आहेच, त्याचबरोबर पर्यटन विकास जो आहे तो सुद्धा त्यावर निगडीत आहे असं म्हणायला हरकत नाही. पर्यटन विकास आहेच, म्हणजे जे काय VDC आहेत त्याबरोबर त्यांच्याकडे पर्यटन विकासही ते करू शकतात. त्या भागामध्ये त्यांचं पर्यटनाला पण आम्ही शासनामार्फत काही योजना किंवा आर्थिक फंड काय उपलब्ध केला जातो. त्याचबरोबर ती त्यांची म्हणजे मूलतः ही जबाबदारी ही आहे, पहिली ह्या क्रायटेरिया आहे की त्यांनी आमच्या क्षेत्राचं, आपल्या जे क्षेत्र शेजारील क्षेत्राचं आहे ना, त्यांनी संवर्धन करायचं आणि संरक्षण करायचं. आपल्यावर शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत. मला तुमच्याकडून सर एक जाणून घ्यायचं गोष्ट ते म्हणजे आता शिवाजी विद्यापीठ पाणीदार विद्यापीठ म्हणून ओळखलं जायला लागले आणि जैवविविधता वाढत चाललेली आहे. मोरांचं अस्तित्व प्रचंड आहे आता शिवाजी विद्यापीठामध्ये. तर तिथं आता जी वनसंपदा आहे किंवा वन्यजीव असतील, शिवाजी विद्यापीठाची एक काहीतरी उपाययोजना वेगळी असेल हे टिकण्यासाठी काय असेल, नक्की काय सुरू आहे आता शिवाजी विद्यापीठामध्ये त्या दृष्टीकोनातून? सगळ्यात पहिली गोष्ट आहे की शिवाजी विद्यापीठामध्ये सगळे जे कोर्स आहेत BSc असेल, MSc असेल, तर तिथं एन्व्हायरमेंटल स्टडीज हा विषय कंपल्सरी केलेला आहे. आणि आता गेटनं सुद्धा तो विषय कंपल्सरी केलेला आहे. तिथं एन्व्हायरमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशी भरपूर डिपार्टमेंट आहेत आणि त्यांना पूर्ण विद्यापीठाचं आणि पूर्ण प्रशासनाचं सहकार्य लाभतं. जिथं SR यादव सरांसारखे पूर्ण बॉटनिकल 4 नंबरची बॉटनिकल गार्डन तिथं आहे, प्रचंड प्रकारची जैवविविधता तिथं आहे आणि त्याचं संवर्धन केलेलं आहे आणि संशोधनही सुरू आहे. अगदी बरोबर. आणि बॉटनिकल गार्डन जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तर शिवाजी विद्यापीठाला आपण जर नक्की केला तर बॉटनिकल गार्डन बघा वेगळ्या प्रकारे आता त्या ठिकाणी ते डेव्हलप केलेलं आहे. आणि सगळ्यात समाधानकारक बाब मला जी दिसली ती मुद्दाम मला सांगायच्या लोकांना, प्रत्येक झाडाचं नाव ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या तुम्हाला दिसतील त्याचं आयडेंटिफिकेशन केलेलं आहे, त्या ठिकाणी नावं लिहिलेली आहेत. त्यात मला एक ऍड गोष्ट करावी लागेल आता की वन्यजीव विभागानं आता नासर्डे प्रकल्पातून ज्या पवनचक्क्या होत्या त्यातून आलेला फंड होता, त्यातून काही भाग देवराई संवर्धनासाठी दिला. जी देवराई जिथं
राज्य प्राणी शेकरू आहे, हो 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 परत महाधनेश पक्षी आहे. बरं. तर तिथले सीड कलेक्शन करून विद्यापीठाच्या बॉटनिकल जर्मिनेशन करून परत ते प्लॅन्ट्स आम्ही आता वनसप्ताहामध्ये परत देवराईतच लावली. देवराईतली झाडं देवराईतच लावली. हे सगळं वन्यजीव विभागाच्या ह्या फंडिंग अगदी. शिवाजी शक्य विद्यापीठाच्या आहे. सपोर्टमुळे. म्हणजे काय आज वन्यजीवांवरती बोलतोय पण वनस्पतींचा ओघाड उल्लेख येतोच कारण की वनस्पतींवरतीच ते अवलंबून आहे. त्यामुळे वनस्पती तितक्याच टिकल्या पाहिजेत असं म्हणायला हरकत नाही. मग अशी कायद्याचा उल्लेख करायचा विशाल सर काय सांगाल आता वन्यजीव संरक्षणासाठी जे कायदे आणि त्याची अंमलबजावणी आणि शिक्षा ज्या आहे ते शिक्षा कशा प्रकारच्या आहेत. सलमान खानचं उदाहरण सर्वांसमोर आहे. अजूनही केस जी आहे खटला जो आहे तो प्रलंबित आहे पण गुन्हे कुठे दाखल झाले आणि कदाचित उद्या शिक्षा झाली तर कशा प्रकारे होऊ शकते. नक्कीच. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 हा स्वर्गीय इंदिरा गांधींनी तयार केलेला एक कायदा वन्यजीव संरक्षणार्थ आम्ही वापरतो. हा कायदा अतिशय कडक असून यामध्ये वन्यजीवांचा पाठलाग करणे, वन्यजीवांची घरटे तोडणे किंवा त्यांची अंडे चोरणे किंवा वन्यजीवांची शिकार करणे किंवा शिकारीच्या उद्देशाने जंगलात घुसणे या सगळ्या गोष्टींना अतिशय जबर शिक्षा आहे. यामध्ये कमीत कमी 3 वर्ष व जास्तीत जास्त 7 वर्ष जर पहिल्या वेळेस असेल आणि दुसऱ्या वेळेस 14 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. आणि हे नॉन मेलेबल म्हणजे अजामीन पात्र दखलपात्र गुन्हे असून ह्या गुन्ह्यांमध्ये विदर्भामध्ये आता इकडचं मला तेवढं आयडिया नाही पण विदर्भामध्ये इकडे मोठ्या प्रमाणात शिक्षा झालेली आहे. जेही कोणी गुन्हेगार जंगलात जातात, जे कोणी लोक जंगलात जातात आणि अशा पद्धतीचा गुन्हा करतात, मांस खाण्यासाठी किंवा साहसापोटी किंवा काही व्यापार करण्याच्या उद्देशाने काही वन्य प्राण्यांना पकडतात, मारतात, त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना धरून शिक्षा झालेली आहे. 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा झालेली भरपूर उदाहरणं विदर्भामध्ये आपल्याला ऐकायला भेटतात, पाहायला भेटतात. आणि निश्चितच वन्यजीव संरक्षण कायदा हा अतिशय कडक कायदा असून मी एक आवाहन करू इच्छितो की अशा पद्धतीची कोणी शिकार करण्याची माहिती जर आपल्याला भेटत असेल तर निश्चितपणे आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावर अतिशय कडक कारवाई करू. अगदी बरोबर. शिक्षा आणि अंमलबजावणी या दोन्ही गोष्टी शासनाकडून होत आहेत. या कायद्याची अंमलबजावणी शासनाचं कुठलं खातं आहे त्यांच्याकडून होते आता सध्या? या कायद्याची अंमलबजावणी वन विभागालाच जबाबदारी होते. बरं. आमचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट याच्यासाठी त्यांना एम्पॉवर केलेलं आहे, प्राधिकृत केलेलं आहे आणि ते याच्यामध्ये कारवाई करतात आणि आरोपींची ज्या पद्धतीने पोलीस काम करते त्याच पद्धतीने त्यांच्याही पेक्षा जास्त शक्ती इनफॅक्ट वन विभाग आणि वन्यजीव विभागाला देण्यात आलेली आहे. बरोबर. पुन्हा एकदा आता जे आपल्याबरोबर सर्व जोडलेले आहेत त्यांचं मी पुणे शिकवे स्वागत करतोय आणि आपलेही काही प्रश्न असतील आताच्या विषयावरती आपण चर्चा करतोय तो म्हणजे वन्यजीव सप्ताहाचे महत्व आणि पर्यावरणीय समतोल याबद्दल आपलेही प्रश्न असतील तर आपण कमेंट्स मध्ये नक्की टाका. त्या प्रश्नांची सखोल उत्तरे जी आहेत हे तज्ञ आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडून आपण नक्कीच घेऊ. मी पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. फील्डवरती अनुभव असणारे आपल्याकडे आहेतच. सर काय सांगाल आता सामान्य नागरिक म्हणून जर मी आता एखाद्या जंगलामध्ये मला जायचं असेल आणि मला वन्य प्राणी पाहायचे असतील तर त्याची निरीक्षण पद्धती असेल कशा पद्धतीने बघितलं पाहिजे जागृत डोळे ठेवून तर ते निरीक्षण सर कसं करावं? निरीक्षण म्हणजे आपण जंगलात जातो तर पहिल्यांदा तिथे परवानगी पाहिजे आपल्याला. हो अगदी बरोबर. जंगलात तसं विना परवाना आपल्याला जाता येत आणि निरीक्षण जर प्राण्यांचं करायचं असेल तर त्या प्राण्याच्या सवयी किंवा काय जे हे त्यांच्या काय ते नैसर्गिक त्यांचा ढाचा जो आहे आदिवास माहिती पाहिजे. त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यावर आपण शांतता पाळून किंवा वन्य प्राण्यांना आपण दिसलो की ते लगेच पळून जातात असं म्हणजे ते थांबत नाही. बरोबर. त्यासाठी शांततेत किंवा मचाणावर बसून पाण्याच्या ठिकाणी जे प्राणी येतात मचाणावर बसून आपण त्यांचं निरीक्षण करू शकतो आणि त्यांना कोणताही त्रास होऊ नये आपल्याकडून याची आपण काळजी घ्यावी तरच आपण व्यवस्थित त्याचं निरीक्षण करू शकू. ठीक आहे. आता राधानगरीमध्ये सर जे येत आहेत लोक आपलं पर्यटन ज्यावेळी सुरू होतं दाजीपूरच्या जंगलामध्ये लोक ज्यावेळी येत आहेत प्राणी बघण्यासाठी तर त्यांना आपण काय सूचना देतात कशा प्रकारे तुम्ही त्यांचा नैसर्गिक अधिवास जो आहे त्यांना त्या वन्यजीवाला कोणताही त्रास न होता तुम्ही ते निरीक्षण करायचं आहे तर सूचना सर कशा देता एखादा पर्यटक इथं आल्यानंतर?
पहिली गोष्ट म्हणजे राधानगरी अभयारण्यामध्ये तिकडे दाजीपूरला या ठिकाणी सफारीचा ट्रेक आहे. बरं. जनरली या भागामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक या ठिकाणी येत असतात. बरं. तसेच या आपल्या राधानगरी ऑफिस जे आहे त्या भागामध्येही आपण एक नेचर ट्रेल ठेवलेला आहे. हो. विशेष करून ज्यावेळेस आपण जंगलामध्ये जातो त्याबरोबर किंवा पर्यटक जंगलामध्ये एखादा सामान्य नागरिक एखाद्या जंगलामध्ये हो. जातो त्यावेळेस जनरली ऑब्झर्वेशन एक सांगायचं झालं तर जे काय बेसिक ज्या गोष्टी आहेत हो. सांगतो हो. याच्यामध्ये की मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे की या भागामध्ये काही पगमार्क्स काय आहेत का, बरं. पाण्याचे काय पगमार्क्स आहेत का, म्हणजे त्यांच्या पाण्याचे ठसे. Yes, पायांचे हो. ठसे, त्याचबरोबर ती झाडावरती कुठल्या प्रकारे काही ओरबाडे आहेत का. बरं. तर या गोष्टीचं जनरली पक्षी निरीक्षण किंवा प्राणी निरीक्षण करायचं म्हणलं तर हे आमच्या मार्फत किंवा आपण ते ऑब्झर्व केलं पाहिजे. बरोबर. त्याचबरोबर जर तुमचा प्रश्न दुसरा तर म्हटलं तर पर्यटकांच्या दृष्टिकोनातून तर जनरली पर्यटक ज्यावेळेस जंगलामध्ये जातात हो. त्यावेळेस आम्ही ज्या सूचना आहेत त्या अशा प्रकारे असं देतो की आम्ही आवाज जनरली कुठला या भागामध्ये जंगलामध्ये आपण जात असताना कुठल्या प्रकारचा आवाज गोंगाट करायचा गोंगाट करायचा नाहीये किंवा काय लोक गाडी असते गाडीमध्ये हॉर्न हो. वाजवतात किंवा दुसरे लोक एक एन्जॉय करायचं म्हणून मोठ्याने गाणी लावून जात असतात. गाणी लावतात. हो, हो, हो. तो आवाज करायचा नाही जेणेकरून कुठलाही पक्षी किंवा कुठलाही प्राणी किंवा कुठलाही वन्य प्राणी या भागामधून डिस्टर्ब होता का बरोबर. कामा नये. त्याचबरोबर ती कुठल्याही भागाचा आपण पाण्याची बॉटल वगैरे घेऊन जातो हो, हो. ती पाण्याची बॉटल किंवा कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक खाण्याचं साहित्य वगैरे कुठल्याही जंगलामध्ये टाकायचं नाहीये. बरोबर. अशा प्रकारच्या आमच्या सूचना देत असतात. अगदी. पर्यटन तर विकास नक्कीच वन विभागाचं कार्य जे आहे ते त्याच्यामध्ये मोठं आहे. पर्यटन विकास खरं तर आपल्यासारख्यांच्यावर अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की पर्यटकांना दाजीपूर जंगलामध्ये जाण्याचा मार्ग सुद्धा वन खात्यामार्फत केला जातो असं मला माहित आहे की आतमध्ये जाण्यासाठीचा जो चिखलाचा असतो मार्ग असतो खरं तर पावसाळ्यामध्ये प्रचंड चिखल झालेला असतो. म्हणजे त्याचीही डागडुजी करण्याचं काम आपल्याकडे आहे. तरच पर्यटक आत जाऊ शकतील आणि तरच पर्यटकांना समजेल असं म्हणायला हवं. त्यामुळे मला पुढचा प्रश्न त्यालाच अनुसरून विचारायचा की महाराष्ट्र वन विभाग जे आहे त्याचे नक्की कार्य आणि जबाबदारी ते लोकांना समजणं गरजेचं आहे या सप्ताहाच्या निमित्तानं. महाराष्ट्र वन विभागाचं मूळ कार्य आहे जी जंगलं आहेत जी वन जमिनी आहेत त्यांचं संरक्षण. बरोबर. परंतु हे संरक्षण पोलिसिंग म्हणजे कायद्याच्या अनुषंगाने करणं याशिवाय लोकांच्या सहभागातून करणं हो. हे आहे. लोकसहभाग करण्यासाठी लोकांना जोपर्यंत त्यांचे स्टेक्स जंगलात राहत नाही तोपर्यंत लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात. बरोबर. याकरता आम्ही जसं सांगितलं संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना केली. बरं. परंतु याच्यामध्ये मला असं वाटतं सर्वात मोठा स्टेप हा पर्यटन आहे. बरोबर. जर पर्यटन जंगलामध्ये खूप सारे नैसर्गिक आणि ऐतिहासिक पर्यटनाच्या वस्तू आहेत हो. आणि यांना आम्ही ऑफकोर्स बढावा देतोय आणि यांना अजूनही बढावा जर मिळाला तर निश्चितपणे पर्यटन वाढलं तर स्थानिक लोकांचा रोजगार त्याच्यातून उपलब्ध होईल आणि स्थानिक लोकांना जर त्या पर्यटनातून रोजगार मिळाला तर जंगलाचं संवर्धन आणि संरक्षण निश्चित होऊन जाईल. तर अशा पद्धतीने महाराष्ट्र वन विभाग संरक्षण, संवर्धन, लोकसहभाग, संशोधन अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. पुढचा प्रश्न मला जेरे सरांना विचारायचा आहे. बरेच वर्ष सर आपण कार्यरत आहात, आपला अनुभव आहे. आपण 30-35 वर्षापूर्वी काही वनस्पती पाहिल्या असतील सर, काही प्राणी पाहिले असतील ज्या आत्ता दिसत नाही सर, दुर्मिळ होत चालले आणि त्यांचं जतन करणं अपेक्षित आहे. असं सर एखादं उदाहरण जे तुम्ही 30-35 वर्षापूर्वी सहज तुम्हाला हे दिसत होतं, एखादं झाड असेल, एखादा प्राणी असेल, पक्षी असेल जो आता दिसत नाही असं असेल आणि त्याचं जतन संवर्धन करणं अपेक्षित आहे. काय झालं माहिती आता माणसाच्या विविध अनावश्यक गरजा आणि याच्यामुळं जंगलांचं किंवा काही प्राण्यांचा ऱ्हास होत आहे. हो. तर त्याचे काय कशामुळे ऱ्हास झाला हे त्याची आपण काळजी घेतली नाही त्या पद्धतीने. अगदी बरोबर. हा. आणि शौक म्हणा किंवा काय ह्याच्यापोटी काही हे होत गेलेले शिकारी होत गेलेले. हो. किंवा एखाद्या जे वनस्पती आता कोणतरी सांगतंय आपल्याला की हे वनस्पती हे खाल्ली की काय
हे आमचं बरं होतंय बरं. म्हणजे तिथे शास्त्रशुद्ध ज्ञान आपल्याला नसतं, म्हणजे कोणतरी सांगतंय आपल्याला बरं. की बाबा हे खाल्लं की तुझं ते हे रोग बरा होतो, ते बरा होतो. त्याच्याबरोबर त्याची खात्री न करता आपण ती वनस्पती हे करत जातो, हो नष्ट करत जातो. बरोबर. तर हे असं न होता त्याचं शास्त्रशुद्ध संशोधन हो. होऊन आणि त्याचं नियमन होऊन मगच ते हे व्हायला पाहिजे. अगदी बरोबर. हा, तर अशा रीतीने ह्या वनस्पती नष्ट होत किंवा कमी होत गेलेले आहेत. हो तेच मी त्यासाठीच विचारत होतो की तुम्ही ज्यावेळी कार्यरत झाला या विभागामध्ये त्यावेळी तुम्हाला एखादा पक्षी असा असेल तो सहज दिसायचा आणि आता दिसतच नाही. हा. ते गिधाड एक गिधाड, सुद्धा आहे. हा. गिधाड आमच्या लहानपणी मी इथं पन्हाळा तालुक्यातलंच आहे. बर आम्ही पाठीमाग आमच्या घराच्या पाठीमाग जे हे आहे जमिनी असतात बर. त्याच्यामध्ये गिधाड आम्ही भरपूर असे मोठे बघायचे असं हा, हा, हा. प्राणी म्हणजे जनावरं जे मेलेले असले ते असे टाकलेले असायचे, ते असं खूप मोठे असायचे पक्षी ते गिधाड. पण आता ते दिसत जे- नाही. दुर्मिळ आता हा त्याने ते मांसामध्ये ते कीटकनाशके किंवा ते आपण त्याला दिलेले औषध त्याच्यामुळं त्यांचं त्याची जीवन संख्या खूप कमी होत नष्ट झालं. चालली. हा. ते गिधाडाचं म्हणजे कसं तो स्वच्छता रक्षक आहे, बरोबर अगदी. तर ते स्वच्छता रक्षकालाच आपण हे करून टाकलं. तस्करी सुद्धा त्यांची होते, बऱ्याचशाच प्राण्यांची तस्करी होते विषयाचं. बरोबर. तर ही तस्करी कुठल्या प्राण्यांची व्हायला लागली सर आणि ते रोखण्यासाठी वन विभाग कसं प्रयत्न करतात? आता चीन सारखे जे देश आहे याच्यामध्ये वाईल्ड लाईफ प्राण्यांची खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. यामध्ये बरोबर. वाघ, बिबट, सिंह, खवल्या मांजर अशा प्राण्यांची मुख्यतः डिमांड असते. बरोबर. चीनमध्ये एक जसं सरांनी सांगितलं, जेरे सरांनी सांगितलं, एक अंधश्रद्धा आहे की अमुक अमुक गोष्ट खाल्ल्याने अमुक अमुक रोग बरा होतो, पण त्याला कुठलाही सायंटिफिक बेस नाही, बरोबर. कुठलाही त्याला असा प्रूफ नाही, एव्हिडन्स हो, नाही. हो, हो. फक्त ते आख्यायिकेतून मान्यतून चालत आलेलं आहे. बरोबर. आणि त्या अनुषंगाने वाघाची किंवा वाघाची हाडं किंवा खवल्या मांजरांचे खवले याची मोठ्या प्रमाणात तस्करी चीनमध्ये. पण ते वाघाची नखे सुद्धा गळ्यामध्ये चेन मध्ये घालण्याच्या प्रकार सुद्धा ते वेगळे असतात. ते वाघ हा, नख्यांचे. तो तो प्रकार वेगळा. हा, शौक. शोक म्हणून किंवा कोणी म्हणतं की मुलं हस्तिदंत आहेत सर. मुलं घाबरत नाही, गळ्यात घातलं तर बरं. हिंमत येते, वाघाची हिंमत येते. म्हणजे चीनमध्ये तर अशी आख्यायिका आहे की तुम्ही जे खाल ते बनाल, म्हणजे तुम्ही बरं. वाघ खाल्ला तर तुम्ही वाघ बनाल, तुम्ही शेळी खाल्ली तर शेळी बनाल. बरं. अशा पद्धतीची आख्यायिका असल्यामुळे ते लोक याचा मोठ्या प्रमाणात बरोबर. डिमांड करतात आणि आपल्याकडचे काही भोळे बाबडे आदिवासी याच्यामध्ये बळी पडून शिकार करतात आणि एका तस्करीचं एक मोठं रॅकेट तयार होतं आणि चीनला मारलं. पण सध्या तरी याला आता फुल स्टॉप लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे बघण्यापूर्वी मल्लिकार्जुन शीटगंती म्हणून आहेत, जे सांगलीमध्ये काम करतात, त्यांचं फाउंडेशन आहे अभिलमय, या विषयावरती ते काम करतात. तुमचं सुद्धा अभिनंदन सर आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. मला पुढच्या प्रश्नाकडे बघायचं आहे कांबळे सरांच्याकडे. आता राधानगरीमध्ये प्रचंड जैवविविधता ही आपल्याला माहितीच आहे. काही वेळेला आपल्याला जखमी असलेले हे वन्यजीव आढळते, त्यावेळी तिथं असणारे प्राणी मित्र, पक्षी मित्र असतील किंवा आपले वनपाल वनरक्षक असतील, ते त्यांना बघितल्यानंतर आपल्याला कल्पना दिली जाईल. नंतर मग तुम्ही व्हेटरनरी डॉक्टरांच्या सहकार्याने त्यांना त्यांची जखम जी आहे ती बरी करण्याचा प्रयत्न करतो किंवा अगदी त्यांना वाचवण्याचा पण सुद्धा प्रयत्न करतो. तर हे बचाव कार्य जे आहे ते कसं चालतं सर? कसं आहे की जनरली वन्यजीव विभाग हा. या भागामध्ये आमची एक रॅपिड रेस्क्यू टीम असते. बरं. या ठिकाणी ही रॅपिड रेस्क्यू टीम नुकतीच आता आम्ही तयार केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून वनरक्षक जे काय वनरक्षक असतील त्याच्यात ठराविक मेंबरला ट्रेनिंग देऊन आमच्यातलेच वनरक्षक किंवा वनपाल बरं. यांना ट्रेनिंग देऊन किंवा त्याचं एखादा प्राणी विहिरीमध्ये पडला असेल बरं. किंवा कुठेही अडकला असेल किंवा जखमी झाला असेल तर त्याला ट्रँक्युलाइज करून हो. किंवा त्याला बेशुद्ध करून कशा प्रकारे पकडायचं याचं आमचं विभागीय स्तरावरती ते आमचं नियमित त्याचं ट्रेनिंग होत असतं. बरं. त्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्राण्याचं जखमी अवस्थेत असेल किंवा कुठल्याही प्रॉब्लेममध्ये असेल किंवा गावामध्ये गेला असेल, आपण पाहतो असतो गावामध्ये गेला असेल तर त्याचं ट्रँक्युलाइज करून त्याला योग्य प्रमाणे ट्रीटमेंट देण्याचं काम
हे आमचं डिपार्टमेंट सोबतच एक कृषी वैद्यकीय अधिकारी हे नियमित आम्ही बरं. department करत असतो. शेवटचा प्रश्न मी घेतोय तो म्हणजे या वन्यजीव सप्ताह जो आहे या सप्ताहाच्या औचित्याने तुम्हाला व्यक्तिगत म्हणून एक नागरिक म्हणून आपल्याबरोबर काही विद्यार्थी तुमच्याशी जोडले गेलेले आहेत, वन विभागाबरोबर वन विभाग अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ग्राउंड वरती काम करणारे आहेत जंगलांमध्ये, आणि त्याचबरोबर आपल्या भारतातले सामान्य नागरिक, या सगळ्यांना संदेश काय आहे विशाल सर? माझा हा संदेश राहील की आपले वने आणि वन्यजीव वाचले हो. तर आपल्याला चांगले आरोग्य, चांगली शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी मिळत राहील. बरोबर. म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने आपलं योगदान यामध्ये द्यावं. अगदी बरोबर. जिरे सर काय सांगा? निसर्गामध्ये कोणतीही गोष्ट विनाकारण निर्माण झालेली नाही. बरोबर. प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी उपयोग आहे. हो. त्यामुळं कुठलीही गोष्ट किंवा कुठलंही प्राणी म्हणा किंवा हे नष्ट करण्याचा अधिकार मानवाला नाही आहे. ते ह्याचं सगळ्याने मिळून जर विभागानं म्हणजे लोक चळवळ झाली पाहिजे. लोक चळवळ झाली पाहिजे. अगदी बरोबर. लोकसहभाग महत्वाचा आहे. हा. हे फक्त शासनाची जबाबदारी नाहीये, हा लोकसहभागी तितकाच महत्वाचा आहे. आणि निसर्ग खूप महत्वाचा आहे आपल्याला, आणि निसर्गच वाचवायला पाहिजे. अगदी बरोबर. नवना सर काय सांगाल? वन्यजीवाचं संरक्षण करा, संवर्धन करा, आणि जर कुठल्याही प्रकारचं तस्करी किंवा शिकारी किंवा इतर कुठल्याही गोष्टी वन्यजीवाशी रिलेटेड किंवा फॉरेस्ट रिलेटेड असेल तर तात्काळ स्थानिक वन्यजीव विभाग तसेच वन विभागाला तात्काळ कळवा. बरोबर. म्हणून फक्त कायदा आहे म्हणून फक्त शिस्त पाळणं, स्वयंशिस्त पाळणं गरजेचं आहे असं म्हणायला हरकत नाही या वन्यजीवांबाबत. म्हणजे फक्त कायदा आहे, यांची तस्करी करू नका, जंगलामध्ये जात असताना या प्रकारचे कायदे आहेत, गोंगाट हे कायद्यानं तुम्हाला सांगितले म्हणून पाळू नका. एक स्वयंशिस्त म्हणून नागरिकांनी ती करणं गरजेचं आहे असं म्हणायला हरकत नाही. शिवाजी विद्यापीठातून आपण एक संदेश घेऊया. कम्युनिटी ड्रिव्हन एन्व्हायरमेंटल सस्टेनेबल विलेज, लोकसहभागातून ग्रामविकास, की त्या लोकांनी त्यांच्या गावात असलेली जैवविविधता जर टिकवायचा प्रयत्न केला तर वन विभागाचा बराचसा ताण कमी होईल. त्यांनी त्यांची जैवविविधता टिकवून ठेवली. आता पडसाई सारखं गाव आहे की देवराई त्यांनी जपून ठेवलेले वर्षानुवर्षाचे, असंच देवराई त्या गावातल्या लोकांनी आपापल्या गावातील जपून ठेवली. वन विभागाचा ताण थोडासा हलका होईल असं मला वाटतं. एकंदरीत चर्चेमध्ये आपण आता ज्या काही गोष्टी विचारात घेतल्या, वन विभागाची कार्य जबाबदारी आपण बघितली, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे ती जाणून घेतली. हा वन सप्ताह का साजरा केला जातोय, सप्ताह साजरा करताना कुठले कुठले उपक्रम केले जातात, या सर्वांचा सर्वांगीण आढावा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण घेतला. पुढारी ऑनलाईनच्या फेसबुक पेजवरून आपण सर्वजण हा कार्यक्रम पाहत होता. या कार्यक्रमाला आपण सुद्धा जोडले गेला, त्याबद्दल पुढारीच्या वतीनं मी सुद्धा आपले आभार मानतो. त्याचबरोबर आज आपल्याबरोबर हे सर्वजण जे तज्ज्ञ होते त्यांचं सुद्धा पुढारीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. दैनिक पुढारी संचलित प्रयोग सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आजच्या या संवादाचं आपण आयोजन केलं होतं. पुनश्च एक वेळ आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि राधानगरीमधून आपण हा कार्यक्रम करतोय. राधानगरीतली जी वनसंपदा आहे, वन्यजीव संपदा आहे, ही टिकावी. राधानगरीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र असेल, जग असेल, इथली जैव या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण व्यक्त करूयात. राधानगरीमध्ये सध्या दाजीपूर असेल, त्याचबरोबर इतर काही वास्तू आहेत, शाहूकालीन वास्तू आहेत, त्यांचं सुद्धा संवर्धन करण्याचा जो ध्यास आहे तो वन विभागाने घेतलेला आहे. नक्कीच या वास्तूंचं अगदी हत्तीमहल असेल, शिवगड असेल, अशा वास्तूंचं संवर्धन व्हावं. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पुढारी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.